शुभ संध्याकाळ मॅम. मग संध्याकाळ. काय सुरभी वेळेत आली की? सरांनी योगा क्लास लवकर सोडवला. सोडला सोडवला म्हणायचं नाही, सोडला म्हणायचं. सोडला. मग परीक्षा द्यायची की नाही आता? 2 ऑक्टोबरची. आठवते का मागच्या वर्षी दिलेली? काय मुलं विसरली का काय? क्लास आहे म्हणून. नाही मॅम. एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् न स्यात् कृतकृत्यश्च भारत. अनुगाद्विका. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला करता येतं का तुम्हाला को-होस्ट? बापू, मॅडमला करा ना को-होस्ट नाही तो होस्ट. केलंय केलंय, आहे 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 मी को होस्ट आहे. ओके ओके. आहे. मी येऊ ग्रुपमध्ये द्या मेसेज मुलांना. करत होते जॉईन करा म्हणून. हो बिलकुल कळलं. जिया आली होती, जिया पण गेली परत. येईल येईल ते आता कुठे पाऊस वगैरे असतो ना, तर ते कनेक्शनचा प्रॉब्लेम असतो. बुद्धिमान् स्यात्. अवनी आली, अवनी. मी पण छान. असं आजूबाजूला बघत जाऊ ते आवाज विवाज काढताना थोडे बॅनर्स होते ते आता हसून ग्रे कलरचा ड्रेस घातलेला त्याच्या पाठीमागेच तुम्ही आईले टेक इट इझी. आज काही केलं का मॅडम नागपंचमीचं? मी पुरण केलं फक्त. अरे वा. आज विचारा मुलांना नागपंचमी बद्दल. हो ना, बरोबर. मी पाटीवर काढलंय हो चित्र. का? आमच्याकडे ते आहे तो मंगळागौरीत देतात ना, ते हा. स्नेहाला दिलेला आहे नागोबा, त्याचीच करतो आम्ही पूजा. हो ना. हो हो, माझं पाटी आहे छान, हम्म. छोटीशी पाटी आहे. चला प्रार्थना सुरू करू. 5 झाले ना, 7:05. हो. अवनी म्हणणार का आज प्रार्थना? अवनी, ओजस्वी आणि सुरभी चालेल? कर सुरू.
मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना आता ओवी, जिया आणि अनघा म्हणा. हा, एक मिनिट, ओजस्वीला थोडं सजेस्ट करायचं. ओजस्वी, आपल्याला ट्रेन नाही पकडायची आहे आणि तोंडासमोर नाही धरायचं, खाली धरायचं. छातीपाशी पाहिजे नमस्कार. ते ठेवायचे. हात हृदयापाशी. घाईनी नाही म्हणायची. छान शांत, खूप गोड आवाज आहे तुझा. पूर्ण प्रार्थना तुझ्या आवाजात ऐकायला पण आवडेल मला नंतर. काय ओजस्वी? ओके मॅम. घाईनी नाही म्हणायची. छान आरामात, संथ गतीने. छान. ओके, ठीक आहे. कोण म्हणणार आहे आता? ओवी, जिया आणि अनघा. आता तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित आणि छान म्हणा. चालेल. आणि हात तोंडा पुढे नका धरू, मग दिसत नाही चेहरा. हात खाली धरा, छातीपाशी धरायचा नमस्कार नेहमी. म्हणा. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा चांदणी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे का तरी तोवरी तेई आम्हाला काजव्यांचे जागणे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. जिया. मॅम, ती दुसरं कडवं म्हटली, मी पहिला म्हणू? म्हणूनच आज मी सगळ्यांना सांगितलं. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. चला आता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. What about me? आधी पार्थ, चिन्मय, जिया, ओवी, प्रार्थना का बरं नाही आली बरोबर? सगळे म्हणतात तेव्हा म्हणत नाहीस का तू? मॅम मला सर्दी झाली. पण मॅम कडवं चुकलं ना. सर्दी सर्दी झाली ह्याचा एक्सक्यूज आहे का? नाही ना, चुकायला नाही पाहिजे ना. म्हणताना त्रास होईल किंवा काहीतरी आवाज नाकात नाही येईल, हो की नाही? सर्दी आपण सर्दी तेव्हा झाली आता हे काही कारण नाही आपण आहे सगळ्यांची चुकीची प्रार्थना म्हणायची. दरवेळी घेऊ शकत नाही, पण जे तिघं म्हणतात ना त्यांच्याबरोबर बाकीच्यांनी पण म्हणायची आहे. असं विसरायचं नाही काही शिकलेलं, नाही तर काय उपयोग शिकून, होय की नाही? बरोबर ना? मग आपण सगळ्यांकडनं म्हणत घेत बसलो तर सगळा वेळ प्रार्थनाच घ्यायला लागेल आपल्याला. मग तेवढंच शिकायचंय का आपल्याला? नाही ना, आणखीन शिकायचंय ना. बरोबर ना? शिकायचंय ना का हो नाही? हो शिकायचंय मॅम. ना. चिन्मय, ओवी तुझ्या कॅमेऱ्याला काय झालं एवढं? सुरू का होईना? चिन्मय आहे की नाही? आणि आज जर कोणी मध्ये कॅमेरा ऑफ केला तर बघाच तुम्ही, मग मी आलेच तुमच्या घरी. बरोबर? कोणी कोणी केला होमवर्क? कोणी कोणी केला? होमवर्क होता ना. केला का कोणी? ओजस्वीनी केला. बाकी विसरले सगळे जण. काय होता होमवर्क सांगा पहिले. पार्थने केलाय. पार्थ त्या दिवशी नंतर आला होता तरी केला. मॅम चित्राबद्दल लिहायचं होतं. हा बरोबर. आणि काहीतरी होतं ना, 2 होते ना. 2 होते ते. तुम्हाला शब्द सागर लिहायला घ्यायचं सांगितले होते. होतं. शब्द शब्द सांगितले होते ना. कोड्याचे शब्द कोणी कोणी लिहिले? शब्द कोड्याचे शब्द होते. मी हा पार्थ तर सांग आता आधी तू. पार्थ वन सांग. बाय वन मी विचारा. ज्यांनी लिहिलेले नाही त्यांनी लिहून काढा पटकन. पार्थ तू हं? हे पण लिहिलं का? हं? चित्राचं पण लिहिलंस? हो गुड बॉय. बरोबर. चित्राबद्दल लिहि. चित्राबद्दल सांगतोस का पहिले? हो सांगेल. बोल. मला ऍक्च्युली 2च सापडले. अम, मला तिसरा नाही सुचला. मी 2 सांगू शकतो जे मी लिहिले आहेत ते. हो सांग ना. सांग ना. ठीक आहे. सागर आणि मगर, पकड आणि मकर. पकड आणि पकड मकर. 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 मकर हा रास. शब्द नाही आपण आपण असं बोलत नाही मकर रास हा आहे ती शब्द. फक्त. मकर रास. ठीक आहे. हा. आणि चित्राचं लिहिलंस वर्णन? हो. वाच बघू. वाचून दाखव. वाचून दाखव. हो. मला स्लाइडवर बरेच मुले खेळताना दिसले. मला अनेक आजी आजोबा बाकांवर एकमेकांशी बोलताना दिसले. मी एक मुलगा फुगे धरलेला पाहिला. मी एक कुटुंब गवतावर बसलेले पाहिले. मी पाहत आहे की एक महिला कचरा डस्टबिनमध्ये टाकत आहे. मला उद्यानाच्या मध्यभागी एक कारंज दिसला. उद्यानाचे वातावरण खूप हिरवगार आणि स्वच्छ होतं. शाबास. आता उद्यान हा शब्द बरोबर वापरलायस एकदम तू. फक्त काय हे झालं,
परत वाच एकदा. शब्दच गेला डोक्यात माझ्या. लास्ट वाक्य का? स्लाइड स्लाइड स्लाइडला काय म्हणतात मराठीत? घसरगुंडी. ओ. ओके. दुसरं वाक्य हो. काय? आणि पुढे वाच. एक अ, एक वाक्य वाच. हो. मला स्लाइडवर बरेच मुले खेळताना दिसले. मग मला घसरगुंडीवर बरीच मुले खेळत होती. खेळत होती. किंवा खेळत आहेत, कारण ते दिसतंय ना तुला चित्रात. हो. दुसरं वाक्य वाच. मला अनेक आजी आजोबा बाकांवर एकमेकांशी बोलताना दिसले. बर. ठीक आहे. मी एक मुलगा फुगे धरलेला दिसला. तो धरलाय का विकतोय तो फुगे? फुगेवाला आहे ना तो? पण तो छोटा मुलगा छोटा आहे ना. मुलगा आहे. हो. बरं, मी बघते. पिक्चर शेअर करू का मी? हा, बरोबर आहे मॅडम तुझं. हो, नाही, छोटी शेअर मुलगी करू? आहे. मुलगी आहे एक. फुगे खेळणारी मुलगी आहे. मुलगी हो. आहे हो. पाहिजे तुम्हाला लोकांना पिक्चर पाहिजे? मग ही पाहिजे मुलं का? दिसत नाही. पिक्चर शेअर केलं की ही मुलं दिसत नाही. 2 मिनिटासाठी दाखवते पुन्हा. एक वेळा चेक करा सगळ्यांनी मग. आणि हे बरोबर दाखवू का? लिहिलंय, कुटुंब झाडा खाली बसून. ते बरोबर आणि लिहिलंय. खूप सारे आजी आजोबा थोडी आहे रे. एकच तर आजी आजोबा एका बाकावर बसले. एक वेळा पाहूया. थांबा. हो. बाकीच्यांनी तोपर्यंत प्रयत्न करा लिहायचा. आजी जेव्हा मलाच दिसे ना, ते आजी एक दिसते तिकडं. एक आजोबा चालतायत. हा बघा आता. दिसतंय आणि का? आजी आजोबा बसलेत. बघ एकाच त्याच बाकावर ठिकाणी आजी आहेत. आजोबा हो, बसले. हो. एका साईडला एक छानसं कुटुंब कुटुंब बसलंय. सहकुटुंब ते बरोबर लिहिलंयस. ते बरोबर बागेत लिहिलंय फिरायला त्यांनी. आलेलं आहे. ठीक आहे. कारंजा आहे रस्त्याच्या म्हणजे बागेच्या मध्यभागी कारंजा आहे पाण्याचं. एक शेंगदाणे विकळा आहे. शेंगदाणे विकणारा माणूस. एक मुलगा शेंगदाणे विकत घेतोय. मुलं खेळतात आहेत आणि कचरा कुंडीमध्ये कचरा पण टाकतात आहेत. असं सगळं आहे. दिसलं का सगळ्यांना? करू का बंद? स्टॉप शेअर करू का? येस. हे बघ पार्थ. कसं जे करू मॅडम? हो, हो, करा. जे दिसतंय ना तेच लिहायचं बरं. हा जास्तीचं नाही टाकायचं. आता तुला जास्तीचं खूप नाही सारे लिहायचं. आजी आजोबा कुठे दिसले? ओके नाही. हा, जे हो. त्या चित्रात आहे तेवढंच लिहायचं. हा, हो. चित्रवर्णन म्हणतात त्याला. बाकी आता ओजस्वी सांगा. तू लिहिलंयस शब्द? सांग. नाही. शब्द नाही लिहिले का? तू काय लिहिले? अवनी तू? सगळी मुलं विसरली. क्लासमध्ये नव्हते मी. आम्ही आज दुसरं तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय ना, मग ते नाही करायचं. जुनं जुनंच करायचं. मी एक लिहिलंय माकड आणि पकड. माकड आणि पकड. ओके. मला गाजरसाठी ऋषदा तू काय लिहिलंस का? हा, काय नाही लिहिलं. आधी तुम्हाला माहित आहे का, मी आणि आधी भेटलो होतो, हो की नाही? असे दोघं सांगणार आहेत आपल्याला. आधी आणि सुरभी एका नाट्य कार्यशाळेत गेले होते. ते आपल्याला क्लास संपताना त्यांच्याकडनं विचारूया, त्यांना काय शिकले ते तिथे, त्यांना काय करायला सांगितलं. हा, तुम्हाला पण आवडेल सगळ्यांना ऐकायला. मी अजून एक लिहिलं पिंजरा. गाजर आणि आणि पिंजरा. पिंजरा गाजर. हा, पिंजरा गाजर पिंजरा. ठीक आहे. कशा प्रकारचे आपल्याला शब्द पाहिजे? हा, कसे शब्द पाहिजे तुमचे? तू नव्हती का मागच्या याला? नाही मी नव्हते. अरे ते युट्यूबला कशाला टाकतात बापू एवढे सगळे मेहनत करून? मला तर वाटतं काय करूच नाही असं वाटतं हल्ली मला. तर तुम्ही असं कोरं कशाला येता? थोडस लिहिलेलं आणत जा ना डोक्यात. हा,
अशा रिकाम्या पाट्या भरायला मग प्रत्येक वेळी तेच करायचं का? तेच होतं ना, मग पुढेच जाता येत नाही. बरं, होमवर्क आणि दिलेला ज्यांचं ऑलरेडी छान झालेलं घ्यायचं. असतं त्यांना कंटाळा येईल ना मग क्लासमध्ये बसायचा. त्यामुळे आता याच्या पुढे लक्ष ठेवा, जे कोणी ऍबसेंट असतात त्यांनी एक वेळा तरी तो व्हिडिओ बघायचा आणि गृहपाठ दिलेला असल्याचा तो बघायचा, थोडस रिवाइज करायचं आणि मगच वर्गात यायचं. चालेल. मॅडम हे नवीन शेअर करू का आता? आजचं करा. कुणी लिहिलंय का अजून चित्राबद्दल? अनघा, अद्विका? मी अजून एक लिहिलं, मराठी आणि वराड. मराठी आणि वराड. अच्छा, ठीक आहे, ठीक. वराड नाही, ए वराड. र ला ह लावलेला आहे. हा आहे तो. कोण लिहिलंय? त्याला कोणी लिहिलं? मी म्हणजे कोण? वेगळं आहे. सुरभी. र आहे मध्ये र. सुरभी नाही सुरभी. र ला ह आहे लावलेला, म्हणजे ह ला अर्धा र आहे. ते वर्हाड आहे, वर्हाड. वराड नाही म्हणत आपण. ठीक आहे. तुला काय वराड निघाले लंडनला आठवलं का काय? हा, तसंच वाटून राहिलं. मराठी आणि वरात लिही ना, वरात. वरात वरात लिही, वरात. वरात मीन्स, वरात म्हणजे काय? कागज आणि सागर. घागर आणि सागर. ठीक आहे, चालेल. कागज आणि सागर. सागर. कागद आणि कागज आणि सागर. कागज कसं चालेल? मराठीत आपण काय म्हणतो? कागज म्हणतो का? कागद. कागद. ते असं रायमिंग नाही होत ना, घागर आणि सागर. थोडं रायमिंग तरी होतं, हो की नाही? काय आधी पण थोडस आपल्याला कानाला पण चांगले वाटतील असे शब्द निवडणं थोडे. काय सांगतो माहितीये का, यामुळे तुम्हाला नवीन नवीन शब्द कळतात, म्हणून सांगतो आम्ही तुम्हाला करायला, हो की नाही? बरं, चित्राचं कुणी लिहिलंय का अजून? ओजस्वीनी त्या दिवशी सांगितलं. ठीक आहे, पुन्हा एक वेळा आता. राहिला होता वाटतं सांगायचा. हा, पार्थच एकटा राहिला होता सांगायचा, बाकी सगळ्यांनी सांगितलं होतं. बरं, ठीक आहे, चालेल. ते आता नवीन जे घेतलंय ते घ्यायचं का? करू का ते शेअर मी? करा ना. मॅम, बोला. वॉटरफॉलला काय म्हणतात मराठीत? धबधबा. धबधबा 4 अक्षरी. मॅम, मला एक शब्द सुचला. भगर तगर. भगर तगर, ठीक आहे. निर्मिती नाही ना? ओवी. चिन्मय आहे ना? चिन्मयने मुकडाच नाही दाखवला, नुसतं लॉग इन करून गेला का काय माहिती. ओजस्वी, पार्थ, प्रयाण नाहीये, प्रियल नाही, प्रत्यक्ष नाही, तृषदा आहे, विराज नाही आज, बडबड्या, सुरभी आहे, मनवान नाही. दिसतंय का सगळ्यांना? सुंदर आणि मोठं करू का थोडं? दिसतंय का आता सांगा मला? दिसतंय. एक एक मोठं करते मी. एक पार्ट दिसला तरी चालेल. दिसतंय का? हा, दिसतंय मॅडम. मॅम, हा, सुंदर आणि बंदर. बंदर हिंदी शब्द आहे ना, मराठीचा वर्ग ना आपला. विसरलं. चला, पहिलं कोण वाचतंय? ओळखायचंय, त्यांनी काही क्लू दिले. मला दिसत नाहीये. कोणाला? ओजस्वी. का बरं? मॅम, आता दिसतंय. दिसतंय ना? वाच सुरभी, वाच पहिलं. मी आकाशात राहतो, मी तुम्हाला जीवनसत्व देतो, माझ्याकडे एकटक पाहू नका. कोण असेल? सूर्य. चला, नेक्स्ट कोण वाचणार? एक शब्द नवीन कळला याच्यामध्ये, जीवनसत्व. चला सांगा, जीवनसत्व. मॅम, विटामिन. म्हणजे काय? विटामिन. येस. आणि ड म्हणजे डी.
ठीक डी आहे, means ड. चालेल. मॅम दुसरं लिहायची गरज नाहीये. अं? लिहून होईल का पटकन? लिहायचं असेल तर लिहा बरं लवकर लवकर. तुम्हाला आता लिहायची पटकन प्रॅक्टिस लिहा. पण झाली पाहिजे. लिहा पटकन. दिसतंय का सगळ्यांना ते? मी आकाशात राहतो. दिसतंय मॅडम, दिसतंय. दिसते का ना? हा ठीक आहे. दिसतंय, दिसतंय. वेळ न घालवता लिहा पटकन. पटकन लिहा. आणि ज्याचं झालंय त्याने पुढचं लिहा. मी आकाशात राहतो. मी तुम्हाला जीवनसत्व देतो. जीवनसत्वचं स्पेलिंग पहा. डबल तो बरोबर लिहून लिहायचं. ठेवलं. हा? तला व 2 त आहेत त्याच्यात. काय ओजस्वी? मॅम दुसरा माहितीये मला. हा, तू हा काढ आधी, मग सांग. ओके वाच मॅम. आणि सांग. ओके, वाचून सांगायचं. हा, झालं का लिहून? मॅम मी सांगू शकते? हो मॅम. नको, आता ओजस्वी सांगणार आहे ना, मग पुढचं तू सांग. अद्वी काका, हा नेक्स्ट तू सांग. सांगा ओजस्वी. ओजस्वी वाच आणि सांग. कुठं गेली? म्यूट झाली वाटतं तू ओजस्वी, ऐकू येत नाहीये. मला मी माहिती मिठू मिठू बोलतो. तुमची करमणूक करतो. मला पिंजऱ्यात कोंडू नका. पोपट. पोपट. बघ, मी तुमची लिहिलं सगळ्यांनी? करमणूक करतो. मला पिंजऱ्यात कोंडू नका. जचा उच्चार नीट करायचा. हा, पिंजऱ्यात. अद्विका तू वाच. सगळ्यांनी लिहिणं सुरू ठेवा. मी सगळ्यांशी संवाद साधतो. तुमच्या संदेश झटपट पोहोचवतो. रात्री व्हेरी गुड. मला खिशात ठेवू नका. मॅम मोबाईल. बरोबर. मॅम भ्रमणध्वनी. 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 हा, मोबाईल लिहिलं तरी चालेल. मॅम परत काय? भ्र भ्र भ भच्या पोटात रेग. भ्रमण. मी मोबाईल लिहिते. नाही, लिहा ना. भ्रमणध्वनी करेक्ट शब्द आहे. मला माहित नाही कसं लिहायचं. भ लिहिता येतो की नाही? हो. लिहा, भ लिहा. भ. भच्या पोटात रेग द्यायची म्हणजे खाली. हम्म. मण तर सरळच शब्द आहेत. भ्रमण झालं. झाला व. हा. आणि नी. भ्रमणध्वनी. ध्वनी. ध्व. ध्व. नी. हम्म. मोठा. हो. झालं पुढचं लिहून? दाखवू का? झालं का लिहून यांचं? दाखवा ना. मी गोल आहे लिहून झालं का? नाही, नसेल, माहित नाही. मी सगळ्यांशी संवाद साधतो झालं का? हे झालं. ओके ठीक आहे. झालं. पुढचं कोण वाचतंय? चिन्मय तू आहे का? चिन्मय हो मॅम आहे. वाच बघू चल. व्हिडिओ का नाहीये तुझा? मॅम चालू होत नाहीये. चालू होत नाही. बाकीच्यांनी लिही पटकन लवकर लिही. लिहिता लिहिता वाच. मी गोल आहे. तुम्ही माझ्या बरोबर खेळू शकता. माझ्यामुळे इतर लोकांच्या खिडक्या फुटणार नाहीत यांची काळजी घ्या. चेंडू. काय आहे सांगा? मॅम चेंडू. चेंडू. शाब्बास, मराठीत सांगितलं.
चेंडू. आता पुढचं. चला वाचा, कोण वाचणार आहे नेक्स्ट? पार्थ वाच बरं. मी गोल झालं गोल ते. हे दिसत नाहीये का? नवीन जे दाखवते मी ते दिसत नाहीये का? नवीन जरा लहान करा मॅडम, पूर्ण नाही दिसत आहे. आता हा, खाऊ नका. हा बस, आता बरोबर आहे. हो, मी रात्री आकाशात दिसतो. लहान मुले मला अरे मामा वरच त्याच्या उ उ अरे वरती 2 आहेत ना अजून. ओ उ उ ए उ वाच, पहिला उ. रस्व उ आहे तो ते वाच. ओ अ खोकला येत असेल तर मला खाऊ नका. नाही रे, हे दिसत नाहीये का तुम्हाला? नाही दिसतंय, छोटा ऊ पहिलं दिसत वाच. नाहीये का? रस्व उ तुमच्या आहे ना. स्क्रीनला थोडं मोठं करा. कुणाला दिसतंय ऊ? कोणाला दिसतंय? हो हो, बोल बरं. मी गोल आकार पिव पिवळसर आहे. अरे किती वेळ लावताय? वर बघ ना पार्थ, तुला 3 दिसतायत का एकच दिसतंय? मला 3 दिसतंय. हा, मग त्यातलं पहिलं पहिलं वाच वाच ना. बघू. सगळ्यांना माझे वेड आहे. वरून हो, सगळ्यांना माझी वेळ आहे. करमणुकीबरोबर ज्ञान ज्ञानही देतो. माझ्या समोर तास न तास बसू नका. कोण सांगा? सांग कोण? टीव्ही. टीव्हीला मराठीत काय म्हणतात माहिती का? दूरचित्रवाणी. काय वाणी? दूरचित्रवाणी. मॅम दूरदर्शन. दूरदर्शन. संगणक असू शकते का? नाही, संगणक कसं? संगणक ज्ञान थोडी देतो आपल्याला. दूरदर्शन. मॅम दूरदर्शन. दूरदर्शन. मॅम एक चॅनल पण होतं ते दूरदर्शन म्हणून. टेलिव्हिजन. दूरदर्शन ना, करेक्ट. दूरदर्शन. त्याचा हे आहे दूरचित्रवाणी. दूरचित्रवाणी संच. आणि दूरदर्शन हे त्याला नाव दिलं होतं आपल्या याला, काय चॅनलला. दूरचित्रवाणी संच. हम्म. ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? अवनी वाच. मी गोलाकार पिवळसर आहे. सरबत करताना माझा उपयोग होतो. खोकला येत असेल तर मला खाऊ नका. लिंबू. व्हेरी गुड. 7:30 ते 8:30 काहीतरी आहे. चाललंय पुढचं. अनघा वाच. अनघा पुढचं वाच. मी रात्री आकाशात दिसतो. लहान मुले मला मामा म्हणतात. माझा आकार रोज बदलतो. चंद्र. चंद्र. छान लिहिलं का सगळ्यांनी? आता हे वाचा. मी हिरवा आणि तपकिरी आहे. आधी वाच बरं. मी हिरवाणी तपकिरी आहे. मी तुम्हाला फळे आणि फुले देतो. मला तोडू नका. झाडू. झाडे. ओके. झाडाला हिरव्या रंगाचं काय असतं? पानं. पानं. आणि तपकिरी रंगाचं काय असतं? झाडावर तपकिरी रंग. तपकिरी रंग म्हणजे कोणता रंग? बार्क त्याचे. ठीक आहे, ते पण थोडेसे. तपकिरी म्हणजे कोणता रंग? ब्राऊन. ठीक आहे. झालं हे. मी आता बंद करू का? मॅम लास्ट वन परत काय होतं?
मी हिरवा आणि तपकिरी आहे. लिहा. मी तुम्हाला फळे आणि फुले देतो. झाड. मला तोडू नका. झाड. झाड किंवा झाडे. ओके. तर सगळ्यांचे लिहून झाले? 8 आहेत 8. पाहिजे तर परत ग्रुपवर टाकतो आणि चेक हो. करायचं तिथलं आणि आपण लिहिलेलं बरोबर आहे का. कराल का? बंद करू का मॅडम? करा की. किती माहिती कळली आपल्याला या 8 वाक्यातनं की नाही, 8 गोष्टीतनं. बरोबर की नाही. म्हणून आम्ही असं शोधून शोधून काहीतरी काढतो तुमच्यासाठी. मला इंग्लिश मध्ये सगळं माहित असतं पण मराठीतलं माहित नसतं ना. मॅडम पहिल्याच पेजवर कोड दिलेलं आहे ते घेतलं होतं आपण, पण एक वेळा यांची रिव्हिजन घेऊया त्याची. कुठलं हो? आपलं पुस्तक आहे ना 6वी. नागरिकांची मूलभूत कर्तव्याच्या मागचं त्या पेजच्या मागचं. तर आता पुढच्या याच्यापासून पुढच्या शुक्रवारपासून आपले 2 वेगळे वर्ग होणार आहेत. सगळी मुलं बसणार आहेत का परीक्षेला? मॅम आमचा टाइम कधी असणार? तेच आता ठरवायचं. मी सांगते कोण कोण कुठल्या परीक्षेला असणार आहे. काय आधी काय बोलला? परीक्षा कधी आहे? परीक्षा 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. हो, मग अभ्यास आधी करायला लागेल ना. बरोबर ना. मराठीची परीक्षा का? हा, मराठीची परीक्षा का? मराठीची परीक्षा मागच्या वर्षी दिली होती ना तुम्ही. हो. बघा आता मागच्या वेळी ज्यांनी मध्यमा दिली होती त्यांची असणार आहे कोविद प्रथम. त्यात असणार अवनी, अनघा, अद्विका, हंसिया, ओवी कुलकर्णी, प्रियल खैरनार, तृषदा सोनावणे, मनवा गार्गी आणि ओवी शिंदे. ठीक आहे, यांचा एका दिवशी वर्ग घ्यायला पाहिजे. आणि मध्यमासाठी जिया, विहान, आदी, मिहिर, निर्मिती, ओजस्वी, पार्थ, प्रयाण, प्रत्यक्ष आणि सुरभी या मुलांचे एक क्लास होईल. कारण तुम्हाला वेगवेगळं पुस्तक आहे. तर आता पुस्तक ते अवेलेबल नाहीये, आम्ही तुम्हाला PDF देणार आहे त्याचं. ठीक आहे. हे 7वीचं का? 7वीचं तुला 7वीच आहे पण तू धडे काढणार आहेत त्या पूर्ण पुस्तक नाही प्रिंट आउट काढायचं. नुसतं 2 कविता 2 धडे आहेत त्याच तेवढंच PDF देणार आहे. मला हार्ड कॉपी आहे. बघू, दाखव कुठलंय. दाखव कुठलंय. मी आणतो. ते सुलभ भारतीचं आहे रे, ते आता अवेलेबल नाहीये बाजारात. 7व्या वर्गाचं मग ते आहे ना, ते अवेलेबल नाही आता. मागच्या वर्षी खूप ट्राय केलं ना मिळवायचा. नाही आता ते बघा 4च राहणार आहेत ना, त्यामुळे छानपैकी त्याचे प्रिंट आउट काढून घ्यायचे. अभ्यास करताना सोपं जातं. हे छोटं पुस्तक आहे ते, एकदम एवढूच आहे. हो आहे ना माझं. दाखव जरा, तिला स्कॅनिंग दिलं होतं. दाखव. जा पटकन घेऊन ये. आईला विचार. सुरभी, आईला विचार. पुस्तक तिला स्कॅन करायला दिलं होतं. हे नाही राजा, दाखवते. हे नाहीये, दुसरं आहे आपल्याला पुस्तक. हे का? नाही नाही हे नाही. आईकडे, आईला विचार जा. काय विचारू? पुस्तक मी स्कॅन करायला दिलेलं पुस्तक घेऊन ये. ओके. मॅडम मध्यमासाठी 7वीचा आहे आणि कोविद साठी 8वीचा आहे ना? हो, पण ते कुमार भारती आणि सुलभ भारती असं वेगवेगळे. कुठे का पुस्तक कुठे? आणतीये. 7वीचं मध्यमासाठी आहे ना? हो, पण ते सुलभ भारती आहे आणि याचं बाल भारती आहे. अरे हो का? इयत्ता 7वी ना? हे आहे का? नाही. हे 7वीला आहे, हे मध्यमाला आहे. बरोबर. बरं. आणि दुसरं दाखव. मग माझं जे आहे ते वेगळं. नाही, आज हेही आहेच की तुमच्या जवळ. हे आहे
एक हे आहे 7वीचं मध्यमाला. हा, ते 7वीचं मध्यमाला आणि 8वीचं बालभारती आहे. हे 8वीचं. नीट हो. धर. सुरभि दिसत नाहीये, नीट धर. हे आहे का? याचा आहे अवेलेबल ऑनलाईन. बरोबर, ऑनलाईन आहे ते अवेलेबल. दुसरं PDF चालेल, PDF पाठवून देऊ. आणि धडे पण मी आणि मॅडम ठरवतो आणि सांगतो वर्ग कधी घ्यायचा. एक शुक्रवार म्हणजे शुक्रवारीच ठेवायचा का शनिवारी घ्यायचा मॅडम? एक एक्स्ट्राच करायला लागणार आहे कसंही. हा, एक एका वेळेस ठेवूया. शुक्रवारचा एक ठेवूया आणि शनिवारचा नाहीतरी तो अरे हो, त्यातले मुलं याच्यात येतील ना मध्यमामध्ये? नाही, नाही, त्यांचं त्यातले ते परिचय आणि हे राहणार आहे ना, त्यांची प्रथमा. हा, त्यांची परिचय प्राज्ञा राहील त्यांची. हम्म, त्यांची प्राज्ञा राहील, मोठ्या गटाची परिचय राहील. परिचय राहील. त्यांचं तसंच राहूया. एक क्लास फक्त आपण चेंज करू तर तोच आता शुक्रवारीच घ्यावा का बुधवारी. शनिवारी करावा? तो शनिवारी सकाळी चालेल का? नाही, शाळा शनिवारी असते. शाळा असते यांची. शाळा असते यांची. शाळा असते बऱ्याच आपण असं मुलांची. करूया, बुधवार घेऊया का? बुधवार मधला वेळ चालेल का? मधला दिवस चालेल? एखादा मधला दिवस बुधवार, मंगळवार, बुधवार. सोमवार किंवा बुधवार पैकी जमतं मला. हा, 7 वाजताच घ्यायला 7 लागेल. वाजता. बुधवारी शाळेत पण 7 वगैरे यायला वाजता. पाहिजे ना. तर ठीक आहे, आम्ही विचारून सांगतो तुम्हाला. हा, बुधवार ठेवूया मॅडम, बुधवार मधला वार एक. कारण गुरुवार थोडा घाईचा होतो. बुधवार आणि सोमवार जमतंय मला. जर मुलं जास्त, ज्या दिवशी मुलं जास्त येते तो दिवस घेऊया. हम्म. हा, है ना? हो. कारण काय असंच काहीतरी करायला लागणार आहे, कारण वेगवेगळेच आहे. तुम्हाला उगाच वेळ वाया जाईल तुमचं एकत्र शिकवून. आणि ते खूप जास्त अभ्यास होऊन जाईल मग. हम्म. त्यामुळे 2 वेळ वर्ग कमी करूया. वेळ नाही हा, पुरणार. तेच. चालेल. नाहीतर मग शुक्रवारीच 2 घ्यायचे, एक 7 ते 8, 8 ते 9. तुम्हाला बघा जेवायची. करू शकतो. हा, 7 ते त्यांचे 8. जेवढं काही जण जेवण एका क्लासचे हा, जेवण करून बसायचे, जेवण दुसऱ्या करून क्लासचे बसायचं जेवण. 8च्या क्लासचे. पार्थ, तुला कधी जायचं असतं शाळेत? मला आता शाळेला सुट्टी आहे, पण मला 14 तारीखला शाळा सुरू होतीये. मग तू तुला वेळ कोणती जास्त चांगली आहे मग? तुझी हीच वेळ बरी आहे का तुला? सॅटरडे. नाही, हीच वेळ बरी आहे का? 7 ते 8? हो, हीच बरी आहे. मग यांचा हाच ठेवू आणि मोठ्या मुलांचा 8 ते 9 करू. हा, चालेल. ओके, ठीक आहे. ठीक आहे. होऊन जाईल. काय हरकत नाही. जास्त अभ्यास नाहीये आपला, होऊन जाईल तो. एका महिन्यात 4च अभ्यास धडे कम्प्लीट आहेत. ते करायचा. नेहमी सारखंच आहे. 2 धडे, 2 कविता, छोटं आहे हम्म. सगळं. हा, त्या मुलीने दिले नाही. ती अनघा कोण पहिली आली आहे? अनघा ना? अनघा आली ना? अनघा, नंबर आला ना तुझा? जायचं ना अनघा आपण येणार आहेस का बक्षीस घ्यायला? जबलपूरला? मॅम आमची एक्झाम्स आहेत. हा, वाटलंच होतं मला. बऱ्याच जणांची एक्झाम्सच आहेत. एक दिवस रविवारी आहे. माझी एक्झाम 5 सप्टेंबरला. नाही, तेव्हा 22 तारखेला जायचंय. ज्यांना बक्षीस मिळाले ना, जिया तुझी पण परीक्षा आहे? हो मॅम. ओहो, मी घेऊन येते तुमचं बक्षीस. ओके. हो. कोण कोण आहे माहितीये का? अनघा, सुरभी आणि जिया एवढं या वर्गात. अजून कोण आहे? शौर्य आणि ते एक निबंधात. आपल्याला शाळेतल्या 5 जणांना मिळालंय बक्षीस यावेळी. आणि तुम्हाला माहितीये का, मला पण बक्षीस मिळालंय. मॅडमला पण मिळालंय निबंधाचा माहितीये का तुम्हाला? विषय सुचवला. निबंधाचा विषय सुचवला, तो माझा निवडला गेला, म्हणून मला पण बक्षीस मिळणार आहे. आणि मॅडमला माहितीच नव्हतं. आणि मग खरंच मला माहितीच नव्हतं. मस्त. अभिनंदन मॅम. थँक्यू. खूप अभिनंदन बघा, मॅडम. एक शाळेमुळे किती जणांना काय काय मिळतंय. एक शाळा सुरू केली आपण तर, होय की नाही? त्यामुळे आम्ही पण येणार आहे तुमच्या सोबत हे घ्यायला, तुमचं बक्षीस घ्यायला, आम्ही आमचे ते बक्षीस आणतो. घ्यायला. मला हा. म्हणलं काल सरांचा फोन आला होता, कोणाकोणाच्या ट्रॉफी तुम्ही नेणार, तर मी घेऊन येतो. हो ना? हम्म.
काय रे? मॅम आमची पण एक्झाम आता जस्ट झाली आणि आमचे मराठीचे मार्क्स पण सांगितले. सांग ना मग किती मिळाले तुला? आणि मला 38 मिळाले 40 पैकी. वाव, अरे छान. वा. तुला कुठलं पुस्तक आहे रे? सुलभ भारती? मॅम माझ्याकडे ना हं? शाळेत कुठलं पुस्तक आहे तुला? मॅम सुलभ भारती. कितवीचं? मॅम 6वीचं. 6वीचं? हो ए मॅम. मग जे आपण करतोय तेच आहे का रे? तेच आहे ना. हो मॅम. हो मॅम. अरे झालं मग तर आपलं तुला पुस्तक. सोपंच आहे. मग काय तुला पैकीच्या पैकीच मिळणार मार्क. त्यातले बाकीचे धडे झाले आपलं सगळं पुस्तक पूर्ण झालेलं आहे. हो सगळे मॅम. धडे तर झाले. त्यातलं घेण्यासारखं काही राहिलं नाहीये. पण तरी मी म्हणत होती पहिला पेज आहे ना त्याच्यावर तर ते शब्दकोड आपण घेतलं होतं, पण एक वेळा यांच्याकडून पुन्हा घेऊन घेऊया. आहे का पुस्तक सगळ्यांकडे? काढा बघूया. काढा 6वीचं ना? पुस्तक. 6वीच हो. आता शब्दकोड चालू आहे ना आपलं. हो. तर कशाच्या हे मागे? बघा हे पेज दिसतंय का? हा. पहिलाच पेज. पहिला पेज बघ म्हणजे मुखपृष्ठानंतरचं पहिलं पेज. माझ्या याच्यात लिहिलेलं आहे. त्या पोराने मिळालं? लिहिलंय बहुतेक मॅडम. हा बहुतेक लिहिलेलं आहे ते. माहित नाही आता याने लिहिलंय की नाही. भावाने घरी झालंय का? करून लिहून झालंय का हा. घरी? करून ठेवलंय, आपण घेतलंय ना वर्गात. मी तेच म्हणत होती घेतलेलं आहे. वाचा एक वेळा. कोणी नाही लिहिलं त्यांनी वाचा. कोणाच्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये. हा मग वाच सुरभी. जिया तुझ्या म्यूट आहेस वाटतं तू. मॅम माझ्याकडे पुस्तकात लिहिलेलं नाहीये. नाहीये. हा मग ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी वाचा. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी वाचा बरं. उभे शब्द वाचा. उभे शब्द 1. लाकूड कापण्याचे हत्यार साधन. काय असावं? चला जा शब्दकोडामध्ये जा आणि बघा. शब्दकोडामध्ये जा. उभं म्हणजे वरून खाली. वरून खाली यायचं उभं. आणि आडवं म्हणजे डावीकडनं उजवीकडे. काय शब्द असावा जिया? पहिला एक दिलाय ना. पहिला शब्द दिलाय ना, आडवा शब्द दिलाय ना एक. हो. टेकडी. हा मग आता लाकूड कापण्याचे हत्यार जे आहे ते हत्यार जे आहे ते क पासून सुरुवात होते. कारण कच्याच खाली फक्त बॉक्स आहेत ना. ते आणि डी च्या खाली बॉक्स नाहीये. त्यामुळे क पासून सुरुवात होतो तो शब्द. काय असावा तृषधा सांग. तिने सोडवलं असेल कोड. नाही ना. सोडवलंय ना? वस्तू नाही. जुन्या हा? बुक मध्ये नवीन बुक मध्ये सोडवलाय. काय? नवीन बुक मध्ये नाही केलंय, जुन्या बुक मध्ये केलं. अच्छा. पण जुन्या बुक मधलं केलेलंच वाचायचं आहे ना. जुनी बुक शिफ्टिंग नाही हाताने नवीन बुक शिफ्ट करताय. बरं अनघा अधिका तुमच्या जवळ लिहिलंय का उत्तर? काय आहे उत्तर? काय सांगा मला. कोण सांगेल? लाकूड कापण्याचे हत्यार किंवा साधन. पण लाकूड कशाने कापतात माहितीये का तुम्हाला? ते लिहिलेलं मॅम सांगू नका. कुऱ्हाड. बघून सांगू नका. सर्वच. करवत. करवत. त्याला असे दात असतात हात आणि असतात. असं पातळ असतं लांब. बघितलं नाही का कधी? हा मग तर त्याला म्हणतो आपण करवत. दुसरं काय आहे? कोण वाचेल दुसरं? पार्थ वाच बरं. आधी चिन्मय व्हिडिओ ऑन करा. तिसरं ओजस्वी वाचेल. काय आहे दुसरं? एक पक्षी. एक पक्षी. उभे शब्द बुल. हा ते एक पक्षी. जो दुसरा जो उभा शब्द आहे तो कशापासून सुरू होत आहे? ब पासून. मॅम बगळा. मॅम बगळा. आता हे बगळा बरोबर आहे, पण ते बाकीचं पण जमायला पाहिजे. ळापासून काही शब्द तयार सुरू होतो का एखादा? बदक. बदक. हा बदक बरोबर आहे. कारण कपा पा दिलाय ना पुढचा. एक उभा एक आडवा घ्यावा वाटतं शब्द. हा पहिलं लिहिलं का सगळ्यांनी? लाकूड कापण्याचे हत्यार काय आहे? करवत. केलं का पूर्ण ते?
आडवा शब्द एक घेऊया आपण. डोंगरापेक्षा लहान असणारी. त्याचं उत्तर दिलेलं आहे टेकडी. एक सुवासिक फूल. हा, एक सुवासिक फूल. काय असावं? बरोबर. मॅम पारिजातक. 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 पापासून आहे सुरुवात. दिसतंय का सगळ्यांना? पारिजातक. पारिजातक. मॅम मला ऍक्च्युली टेम्पलला जायचंय म्हणून मी लीव्ह करू शकतो का? बर, ठीक आहे. पण हे आता पूर्ण करून नेशील का? तुझं आहे का हे शब्दकोड? आहे मॅडम. ठीक हो आहे मॅम. सोडून गेला आई मॅडम. चालेल, सोडून घेशील. ठीक आहे. आणि लिहून काढायचं ते. हो मॅम. चल बाय. पारिजातक झालं. आता पारिजातकचा क घ्या. क. आणि आडव्या शब्दामध्ये 6वा जो क्रमांकाचा शब्द आहे तो आहे जनावरांचा समूह. कळप. कळप. करा, पूर्ण करा त्याला. आता कळप झाला ना, तो प ला लागून शब्द काय असावा? मुलांना आकाशात उडवायला खूप आवडतो. पतंग. पतंग. लिहा. आता कोणते शब्द राहिले सांगा बरं मला. आडवे राहिले ना. हा, एक पक्षी झालं, सुवासिक फुल झालं, लाकूड कापण्याचे हत्यार झालं, मुघलांना आकाशात उडवायला आवडतं ते झालं, डोंगरापेक्षा लहान असणारी झालं, पाण्यात राहणारा प्राणी. कासव. कासव. बरोबर लिहा. येतं ते. हा, आडवा शब्द. आडवा शब्द आहे तो. व आलंच आहे ना, करवत मधलं व आलंय. ते कासव, पाण्यात राहणारा प्राणी. टेकडीच्या खाली लिहा. जागा आहेच तशी, तसंच लिहायचं बरोबर. हे बघ, करवतचा व घ्यायचा आहे आणि त्याच्या अलीकडे कासव का आणि स लिहा त्या 2 बॉक्स मध्ये. जमतंय का अनघात्विका? जमलं? कुणाला नाही जमलं? अवनी, तुला मिळालं का? आणि ओजस्वी, तुला जमलं? मॅम मी लिहिलंय. मस्त. मग पाण्यात राहणारा प्राणी झालं. त्याच्यानंतर काय आहे? तिसरं काय? वाच बरं ओजस्वी. एक वाद्य. तबला. काय आहे मग? तबला. तबला. करवतचा त आला. ठीक आहे. पार्थ, तुझं झालं लिहून? हो, सगळं झालं. हा, करवतचा त घेतला, त्याच्यानंतर ब आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट स्क्वेअर मध्ये काय लिहायचं? ला. चिन्मय, तुझं झालं लिहून? हो मॅम. तबला. ठीक आहे. आता झालं कपडे ठेवण्यासाठी. वाचा, कोण वाचताय ते 4 नंबर? मी सुरभी वाच. कपडे ठेवण्यासाठी वापरलेली जाणारे साधन. कपाट. कपाट. आपण कपडे कपाटात ठेवतो. आता राहिलं आपलं 5 नंबर. 5 नंबर अवनी वाच. काय आहे 5 नंबर? देशाचे नाव भारत. भारत. कुठे येतात ते? मॅम आडवं भारत. मॅम पारिजातकचा तो. पारिजातकचा त घ्यायचा आणि तो भारत लिहायचा. ठीक आहे, कळलं? थोडस ट्रिकी होतं हे, आहे ना? सोपं नव्हतं. काय सोपं वाटलं का सगळ्यांना?
थोडं थोडं. विचार करून लिहावं लागलं, एकदम न विचार करता नाही लिहिता आलं. हो ना? तुम्ही इंग्लिश मधले क्रॉसवर्ड सोडवता की नाही? हो मॅम. तसंच आहे हे मराठीचं पण. हो ना? सगळे सगळे अक्षर जुळली गेली पाहिजेत, अर्थपूर्ण शब्द बनला पाहिजे. आता इथे आपण बदक लिहिला बदकच्या ऐवजी बगळा लिहिला असतं तर ते बाकीचं जुळलं नसतं. ओके नाही? बदकच्या जागी बगळा लिहिलं असतं तर ळा पासून कपाट कसं काय? दुसरा शब्द नाहीये. ते बघायचं शब्द कोड सोडवताना. ही सगळ्या ह्या अर्थपूर्ण जमले पाहिजेत शब्द. मग तू सुरभी सांगणार आहेस का? आधी तर पळाला आता. किती वाजले? आहेत 5 मिनिटं. तू नाट्यशाळेला गेली होतीस ना? हो. काय सांगितलं तुम्हाला? काय कसं होतं? तुला कसं वाटलं? तर सरांनी आम्हाला सांगितलं. सर कोण होते? योगेश सोमन सर. हा, योगेश सोमन सर. कोणाकोणाला माहितीये रे योगेश सोमन? माहितीये? योगेश सोमन सर ज्यांनी उरी द सर्जिकल स्ट्राईक, दृश्यम ह्याच्यात म्हणजे ऍक्टर आहेत, मोठे ऍक्टर आहेत. तर त्यांनी आम्हाला महाराष्ट्र मंडळात येऊन आम्हाला नाट्य शिबिरचा वर्कशॉप घेतला होता. त्यांनी आम्हाला म्हणजे जास्त आम्हाला इम्पॉर्टन्स टीमवर्क बरोबर दिला. आम्हाला असे 3-4 प्रेझेंटेशन्स करावे लागले. मग त्या प्रेझेंटेशन बघणार ते आणि मग आम्हाला सांगणार की काय काय चुकलं आणि काय काय बरोबर होतं, काय काय असं केलं असतं तर म्हणजे इम्प्रूव्हमेंट पॉईंट सांगितले. मग म्हणजे माझा ग्रुप त्यांनी म्हणजे एका प्रेझेंटेशनला नाही म्हणलं कारण आमचं एवढं प्रिपेअर्ड नव्हतं. थोड्या मुलांनी म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे ही भूमिका करण्यासाठी नाही म्हणून दिलं. मग लास्ट मोमेंटला फायनल झालं की आम्ही करणार. मग सर म्हणाले जर तुम्हाला बॅड प्रेझेंटेशन करायचं असेल तर नको करू, जर काहीतरी गुड करायचं असेल तरच येऊन करा स्टेजवर. मग आम्ही नाही केलं प्रेझेंटेशन. आमचं म्हणजे चांगलं प्रिपेअर झालं नव्हतं. मग सरांनी आम्हाला सांगितलं नेक्स्ट टाइम मला असं नको आहे, मला सगळं नीट पाहिजे म्हणून. मग आम्ही म्हणजे असे 4 ग्रुप्स होते. मग 4 ग्रुप्समध्ये 2ला डिवाइड करून म्हणजे एक ग्रुप झाला, 2 ग्रुप्स आणि 2 ग्रुप्स अजून एक ग्रुप झाला. मग माझी ग्रुप म्हणजे मग त्यांनी आम्हाला एक पंचतंत्राची स्टोरी दिली. म्हणजे आमच्या ग्रुपला म्हणजे माझ्या ग्रुपला ती स्टोरी दिली जिथे ते कबूतर असतात पिंजऱ्यात, जाळीत अडकतात, मग ते शिकारी येतात. मग ती वाली स्टोरी. आणि मग दुसऱ्या ग्रुपला ते सिंह आणि त्याचं ते रिफ्लेक्शन देतात, कसं त्या ससाने त्या सिंहाला फसवलं ती वाली. मग आमचं छान झालं कारण आम्ही सतत प्रॅक्टिस करत राहिलो. दुसऱ्या ग्रुपचं पण म्हणजे चांगलं झालं पण त्यांच्यात मिस्टेक काय होती, त्यांनी ना म्हणजे आता लास्ट सीन होतं ना, लास्ट सीन जेव्हा तो सिंह बघतो आणि मग तो मरतो, त्याच्यात पण तिथं त्या नाटकामध्ये दाखवलं की सिंह मरतच नाही. मग सरांना ते आवडलंच नाही. मग सर रागवले. मग आता ह्याच्यातून आम्ही शिकलो की जास्त टाइम वेस्ट नाही करायचा आणि म्हणजे सतत प्रयत्न करत राहायचं. आणि सराव करायचा का नाही? हो, करायचा ना. सरावला काय? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करायची ना? हो. सगळे करणार ना सराव? मराठीचा सराव करणार की नाही? हो. कुठेही गेलात ना तरी सराव करावाच लागतो. तुम्ही काहीही करा, कुठलंही असं क्षेत्र नाही की जिथे सराव न करता येतं. कोणाला येतं का प्रॅक्टिस न करता काही करायला? नाही मॅम. कोणालाच नाही ना. काही आलंय प्रॅक्टिस न करता? कोणाला काही आलंय का? नाही ना. मग म्हणून अभ्यास पण त्याचा पण सराव करायचा, पुन्हा पुन्हा लिहून बघायचं सगळ्या विषयांचं. ओके, क्वेश्चन आन्सर्स, काय गिव्ह रिझन्स, सगळं लिहून बघायचं, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची. म्हणजे मग पेपर पण छान जातो आपला. ठीक आहे. मॅम, नाटकावरून लक्षात आलं काय पण लक्षात ते आलं? कोल्हापुरातले टीचर घेतले बघा नाट्यगृह, हो त्याला आग लागली. हो रे, वाचलं आम्ही इकडे बातम्यात. तू तिकडे हा, जवळ ते राहतो का? नाही मॅम. मॅम माझ्या म्हणजे माझ्या
भाऊ म्हणजे तिथं तिथं पाठीमागं राहतो माझा भाऊ. हो हो. पूर्ण जळलं. मॅम पुढचं जळलं सगळं. एकच भिंत राहिली. आता पुढच्या वर्गात त्याची माहिती काढून आण, केशवराव भोसल्यांची. ठीक आहे. हा, 5 वाक्य सांग त्यांच्याबद्दल. कोल्हापूरला का? कोल्हापूरलाच ना. हो का? होय बापरे. होय, आग लागली. उद्याच त्यांची जयंती होती, 100वी काहीतरी. काय नाव म्हटलं? केशवराव भोसले. हो. चिन्मय तू हे आणि आज नागपंचमी होती आणि पुढच्याला 15 ऑगस्ट जवळ येईल. तर आता कुठल्याही एका तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीची 5 वाक्याची माहिती तयार करून या. नागपंचमी बद्दल सांगा पटकन. कशाची पूजा करतो आणि का करतो? का करत असावे? मॅम नागाची पूजा नागाची करतो. पूजा करतो. नाग महादेवाचे ते अजून काय आहे? नाग किंवा साप काय आहे? कुणाचा मित्र आहे? मॅम शंकराचा. मित्र आहे का शंकराचा? मॅम विष्णूचा वाहन आहे. इतकं नाही ग, नॉर्मल आपल्या रेग्युलर जीवनामध्ये कुणाचा मित्र म्हणतो आपण सापाला? साप काय करतो सांगा, कुठे राहतो? साप बिळात राहतो. बिळात राहतो. आणि बीळ कुठे असतं? छान. बीळ कुठे आणि असतं? मग तो आय थिंक कोणाचा मित्र असतो? फार्मरचा. येस. हो कारण फार्मर. हो फार्मरला कारण काय तो म्हणतात? शेतकरी. शेतकरी. शेतकरीचा मित्र असतो कारण तो नाग किडे आणि उंदर खातो. हा, उंदीर जे असतात ते पिकांना खूप नुकसान करतात. आणि उंदराचं खाद्य काय? तर तयार धान्य ना. ते उंदीर खाऊन टाकतं, त्याला साप खाऊन टाकतो. त्यामुळे हे धान्य वाचतं आपलं, आपल्या पण उपयोगी पडतो त्यामुळेच. ठीक आहे, छान. चला आता आपण आपला वर्ग बंद करू. पुढचा वर्ग आपल्याला अभ्यास सुरू करायला पाहिजे. परीक्षा जवळ येते आपली, कारण आपल्या आठवड्यात एकदाच असतो ना. म्हणजे आपल्याकडे 8च तास आहेत आता फक्त. ठीक आहे. हो, करूया. त्यामुळे पुढच्या ह्याच्यापासून 2 होईल. बहुतेक शुक्रवारीच 2 ठेवू आम्ही. होय ना मॅडम? पुढच्या शुक्रवारी मी थोडा ट्रॅव्हल मध्ये राहणार आहे. इट्स ओके, मी घेईन. हा, तर ते बघू आपण मग. चालेल. हा, तेच बरं पडेल ना सगळ्यांना. शुक्रवारी 7 ते 8 आणि 8 ते 9 मी टाकतेच ग्रुपवर तसं. हा ठीक आहे. मोठा वर्ग जो आहे तो 8 ते 9 राहील. छोटा वर्ग 7 ते 8 राहील. 7 ते 8 राहील. चालेल. चला बाय. करूया बंद. येस, तुम्हाला आणि PDF पाठवलं तर त्याचं प्रिंटआउट वगैरे घ्यायचं, करून ठेवाल तोपर्यंत. ठीक आहे मी सगळ्यांनी? पाठवते, त्याचं प्रिंटआउट काढून ठेवा. धडे कुठले ते पण पाठवते. हो, चालेल. ठीक आहे. चला, शुभरात्री सगळ्यांना. बाय मॅम. भेटूया पुढच्या शुक्रवारी. बाय बाय. मी एंड करते. हो, एंड करा मॅडम. चला.